नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मगची माहिती. तर चला सुरुवात करूया. तर सुरुवातीलाच आपल्याला कोर्टातलं दाखवण्यात आलेलं आहे. कोर्टात आता अर्जुन म्हणत असतो, माझी परत एकदा विनंती आहे. मला साक्षीला म्हणजे मिसेस साक्षी शिकरेला मला काही प्रश्न विचारायचे आहेत. आता हे ऐकून महिपतला आता घामच फुटलेला असतो. महिपत म्हणत असतो, आता हा काय करणार आहे? म्हणजे आता या अर्जुनकडे अजून कुठले पुरावे आहेत? तर आता बघा मंडळी, आता अर्जुन आता साक्षीला काय विचारतो. अर्जुन साक्षीला म्हणतो, मिसेस साक्षी, तुमचा ड्रेस हा म्हणजे तुमचा ड्रेसिंग सेन्स खूप जास्त माइंड ब्लोईंग आहे. आय एम व्हेरी इम्प्रेस्ड. तर मग आता मंडळी बघा, आता अर्जुन म्हणतो, मग तुम्ही एक साधा म्हणजे नेकलेस पण घातलाच असेल. तर मग आता ही दामिनी मॅडम म्हणते, अरे बापरे, आज हा साक्षीच्या ड्रेसिंग सेन्सवरून का बोलायला लागला आहे? वाटतं आता पुढचा मुद्दा याच्यावरूनच असेल. तर आता मंडळी बघा, आता चैतन्य आता अर्जुनकडे एक एन्व्हलप देतो आणि मग आता अर्जुन म्हणजे जज साहेबांना म्हणतो, मला साक्षीला म्हणजे मला मिसेस साक्षी शिकरेला प्रश्न विचारायच्या आधी मला कोर्टात एक म्हणजे पुरावा सादर करायचा आहे. तर मंडळी आता बघा, आता अर्जुनला आठवत असतं की तो जेव्हा त्या साक्षीच्या घरी बाबा बनून गेलेला तेव्हा तो म्हटलेला, हे नेकलेस तू 1 महिनाभर काढू नको, हेच तुझा आईचा आशीर्वाद आहे. हे सारखं त्याला आठवत असतं. आणि मंडळी आता अर्जुन आता विचार करतो, आज माझी खरी टेस्ट आहे. जर ते पेंटेंट घातलं नसेल तर मग माझी पूर्ण मेहनत वाया जाईल. आता मंडळी आता अर्जुन आता या साक्षीला म्हणतो, मिसेस साक्षी, हा तुमच्या जे गळ्यात जे नेकलेस आहे ते तुम्ही कोर्टाला दाखवू शकतात का? तर मग आता ही साक्षी म्हणते, हे तुम्ही मला असे का फालतू प्रश्न विचारताय? तर मग आता ती दामिनी पण उठते आणि आता ती दामिनी म्हणते, हे कसला फालतू प्रश्न आहे? तर मग आता हा अर्जुन म्हणतो, तुम्ही सारखे म्हणत असतात ना की कोर्टाचा टाईम वेस्ट होतोय. तर मग आता तुम्ही हे बोलून तुम्हीच कोर्टाचा टाईम वेस्ट करत आहात. आणि मग आता जज साहेब म्हणतात, मिसेस साक्षी प्लीज, हा जे ॲडव्होकेट अर्जुनचं म्हणणं आहे तर मग तुम्ही ते नेकलेस दाखवा. आणि मग बघा आता मंडळी, आता साक्षी आता ते नेकलेस दाखवणार आहे आणि आता साक्षी आता वाकून पाहत असते की ते नेकलेस म्हणजे ते पेंडेंट तेच आहे का नाही. आणि मंडळी आता अर्जुन पण आता बघा कसा बघत आहे त्या नेकलेसकडे. हा पण मंडळी आता ते नेकलेस तर त्या अर्जुनला दिसलं, हा पण आता मंडळी ते दिसत नाही की ते एस लेटरचंच पेंडेंट आहे का नाही. हा मग आता अर्जुन म्हणतो, अहो तुम्ही एवढे का तुम्ही म्हणजे ते लपवताय? अहो तुम्ही दाखवा ना, ते पेंडेंट दाखवा, आम्ही काय ते चोरून नेणार नाही आहे. तर मग आता मंडळी बघा, आता हा नागराज आणि ही तन्वी कशी बघत असते आणि आता सगळेजण आता अर्जुनकडेच बघत असतात. आणि मंडळी बघा, आता अर्जुनला आता कळालेलं असतं ते एस पेंडेंट लेटरचंच ते आहे पेंडेंट. तर मग आता मंडळी बघा, आता तो ते एस लेटरचा तुकडा घेतो आणि मग आता तो त्याला जोडतो. तर मग आता ते एस पेंडेंटचंच नेकलेस असतं. तर मग आता साक्षी, मधुभाऊ आणि चैतन्य सगळे आता खुश झालेले असतात मंडळी. आता मंडळी बघा, आता तो ते जोडतो आणि मग तो तसंच त्याला बघतच राहतो त्या पेंडेंटला. कारण की आता मंडळी आता अर्जुन खूप जास्त खुश झालेला असतो आणि आता महिपत आता साक्षीकडे बघतच असतो आणि साक्षी महिपतकडे. तर मग आता मंडळी बघा, आता अर्जुन म्हणजे आता म्हणतो, मी लॉर्ड, हा तोच पेंडेंटचा तुकडा आहे, म्हणजे तोच नेकलेसचा तुकडा आहे जो आता साक्षीने आता गळ्यात घातलेला आहे. तर मग मंडळी आता बघा, आता ही दामिनी उठते आणि मग ती म्हणते की असे तर करोडो नेकलेसेस आहे. तर मग याच्यावरून हे थोडी सिद्ध होतं की साक्षीनेच खून केला आहे आणि असे तर किती सारे नेकलेस असतील. तर मग आता अर्जुन म्हणतो, एकच नेकलेस आहे असा, कारण आणि हा पेंडेंटचा तुकडा मला आश्रमातच भेटलेला आहे. तर मग आता हे ऐकून साक्षी आणि महिपतवर घाम फुटलेला असतो. ते दोघंही खूप जास्त घाबरलेले असतात. आणि आता अर्जुन म्हणतो, हे नेकलेस चांदेकर ज्वेलर्सवरूनच घेतला आहे आणि त्यांनीच हे कस्टमाइजसुद्धा करून घेतलेलं आहे. आणि मंडळी आता अर्जुनने एवढे सर्व पुरावे कोर्टात साजरा केल्यावर आता साक्षीवर आता घामच फुटतो. साक्षी घाबरलेली असते. आणि मंडळी आता अर्जुन आता म्हणजे आता जज साहेबांना म्हणतो, मी लॉर्ड, हा त्या एन्व्हलपमध्ये सर्व पुरावे आहेत, म्हणजे त्याच्यात सर्व डिटेल्स आहेत. अर्जुन आता म्हणतो, 8 ऑगस्ट रोजी कालिंदी महाडे यांनी हे कस्टमाइज घेतलेलं म्हणजे तेच पेंडेंट आहे. हे खूप जास्त जुनं असल्यामुळे याची रिसिप्ट तर नाही आहे, पण चांदेकर ज्वेलर्स
म्हणजे अद्वैत चांदेकर यांनीच मला ही डिटेल्स दिलेली आहे. आणि आता मंडळी, आता अर्जुन आता साक्षीच्या समोर जातो आणि मग आता अर्जुन आता साक्षीला म्हणतो 8 ऑगस्ट 1995 ही डेट तुम्हाला जरा ओळखीची वाटते का? तर मग आता साक्षी म्हणते तेव्हा माझा बड्डे असतो. तर मग आता अर्जुन म्हणतो हा तुमचा मग बड्डेच असतो ना. हा मग कालिंदी महाडे यांची ओळख तुमच्याशी कशी झाली हे तुम्ही कोर्टाला जरासं डिटेलमध्ये सांगू शकतात का? तर मग आता मंडळी, आता साक्षी आता खूप जास्त घाबरत हे सांगते की माझं आईचं नाव कालिंदी महाडे असं होतं. आता मंडळी ह्या ऐकल्यास आता महिपत, साक्षी, तन्वी म्हणजे प्रिया आणि या नागराज हे सगळे घाबरलेले असतात आणि सायली, चैतन्य, रविराज हे सगळे खूप जास्त खुश असतात. आणि आता मंडळी बघा, म्हणजे आता अर्जुन आता म्हणतो मिलॉर्ड, हे पेंटिंग मिसेस साक्षीच्या आईने तिच्या जन्म झाल्यास बनवलं होतं आणि हेच पेंडेंटचा तुकडा मला आश्रमात सापडला आणि हा योगायोग तर म्हणजे अजिबात असू शकत नाही. आणि याचा अर्थ हाच होतो की साक्षी शिकरे हा त्या आश्रमाच्या आतच होत्या. आणि मग मंडळी आता बघा, आता अर्जुन आता म्हणजे आता या देशमुखला बनतो काय हो देशमुख मॅडम, आता हा तुम्हाला जोक नाही वाटत का? कारण जेव्हा नाही तेव्हा तर तुम्ही सारखं हेच म्हणत येतात माझ्याकडे, हे वॉट जोक. आता तुम्ही नाही, आता तुमची टाळ्याचा आवाज पण नाही येते मला. आता ही दामिनी मॅडम उठते आणि ती म्हणते की ऑब्जेक्शन मिलॉर्ड, वाटतं ॲडव्होकेट अर्जुन हेच विसरले आहे हा की केस कुठली आहे. ह्या सगळ्यांनी असं थोडी सिद्ध होतं हा की साक्षी शिकरेनेच विलासचा खून केला आहे. आणि इकडे बात विलासच्या खूनाची चालली आहे आणि त्या आश्रमात कोण येईल कोण जाईल हे सगळं कोण बघते. आणि चला आता आपण हे पण मानू हा की साक्षी तिकडे गेलीच होती. हा पण मिसेस साक्षी शिकरेनी हे सिद्ध केलं आहे हा की ती त्यांच्या वडिलांसोबत म्हणजे ह्याच्यामध्ये ती महिपत शिकरेसोबत हा ती त्या आश्रमात जाऊन आलेली आहे. तर मग आता बघा मंडळी, आता अर्जुन म्हणतो पॉईंट टू बी नोटेड मिलॉर्ड, ॲडव्होकेट देशमुखांनी आता हे म्हणजे आता स्वतः सिद्ध केलेलं आहे हा की मिसेस साक्षी शिकरे आश्रमात गेली होती. आणि आता अर्जुन म्हणतो 13 जानेवारीला म्हणजे साक्षी शिकरे म्हणजे त्या आश्रमात होती हे मी आधीच खोटं सिद्ध केलं आहे कोर्टात. आणि त्या रिसॉर्टमध्ये नव्हत्या, हा त्या आश्रमामध्ये होत्या हे त्यांच्या फोन लोकेशनवरूनच कळालेलं आहे. हे सुद्धा मी आपल्या कोर्टात सिद्ध केलेलं आहे. आणि प्रीतिक बुटीकचं व्हिजिटिंग कार्ड आणि हे पेंडेंट या ॲडव्होकेट देशमुख या का नाका करत आहे. आणि जर असा असेल हा तर मग ॲडव्होकेट देशमुख मला आत्ताच्या आत्ता हे सिद्ध करून दाखवा की ते पेंडेंटचा अर्धा तुकडा हा त्या आश्रमात 100% नव्हताच. तर मग मंडळी आता बघा, आता हे ऐकल्यास आता दामिनीची आता बोलती बंद झाली आहे आणि आता ती जागेवर बसली आहे. आणि आता अर्जुनसुद्धा आता त्याच्या जागेवर जाऊन बसला आहे. आणि आता चैतन्य आता त्याची खूप जास्त तारीफ करतो. अर्जुन तू खूप जास्त सॉलिड बोलला असं आता चैतन्य आता अर्जुनला बोलत असतो. आणि आता मंडळी आता जज साहेब म्हणतात ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी जे पुरावे म्हणजे कोर्टात सादर केले आहे याच्यावरून आपल्याला कळतं मिसेस साक्षी शिकरे हा त्या आश्रमाच्या वास्तूमध्ये गेल्या होत्या. आणि याच्यावरूनच हे सुद्धा म्हणजे सिद्ध होतं की साक्षी शिकरे परत एकदा कोर्टासमोर खोटं बोलले आहेत. आणि आता जज साहेब हे सुद्धा म्हणतात आणि आता विलासचा खून पण आता साक्षी शिकरेनेच केला आहे हे आता सिद्ध व्हायला जास्त वेळ लागू नाही शकत. तर मंडळी आता हे ऐकून आता सायली खूप जास्त खुश झाली होती. आणि आता मंडळी आता जज साहेबांचं आता काम झालेलं असतं आणि आता ते आता निघून जातात. आणि आता ते गेल्यावर आता सर्वजण उभे राहतात. आणि मग आता अर्जुन आता त्या दामिनी मॅडमच्या आता हात मिळवायला जातो, हा पण आता ते इग्नोर करतात. आणि आता अर्जुन आता त्या दामिनी मॅडमला म्हणतो पुन्हा आपण लवकर भेटू. हा पण आता ती दामिनी मॅडम त्याच्याकडे रागात बघते आणि ती तिच्या रस्त्यावर निघून जाते. आणि आता मंडळी आता ती गेल्यावर आता पाठून आता रविराज येतात आणि आता त्याच्या पाठी हात ठेवून बोलतात अरे वा अर्जुन वा, आज तर तू लय भारी सिद्ध केला आहे कोर्टात. हा पण अर्जुन हे सिद्ध नाही होणार हा की विलासचा खून आता साक्षी शिकरेनेच केला आहे. कारण ते माझ्या मुलीने बघितलं आहे तिच्या डोळ्यांनी. हा पण आता मग अर्जुन आता थोडासा उदास होतो. हा पण आता रविराज आता म्हणतात पण काय नाही अर्जुन, तू खूप जास्त भारी काम केलंस. तर मग आता अर्जुन खुश होतो. आणि आता मधुभाऊ म्हणतात
अरे मला तर आता अर्जुन वाटायला लागलं की मी आता पुढच्या महिन्यातच सुटून जाईल. आता बघा मंडळी, आता ही दामिनी तिच्या ऑफिसमध्ये बसलेली असते आणि आता महिपत आणि साक्षीसुद्धा तिकडेच असतात. आणि मग आता महिपत त्याची मानच खाली करतो. आणि मग आता साक्षी आता म्हणते, दामिनी मॅडम जेव्हा ते म्हणजे त्या अर्जुननी जे तुकडं म्हणजे जेव्हा ते जोडलं ना ते तुकडं ते पेंडेलला, तेव्हा तर मला वाटत होतं की दुनिया मला घेऊनच जाईल. असं तर मला वाटलंच नव्हतं की अर्जुन कधीतरी हा पुरावा कोर्टासमोर म्हणजे सादर करेल. आणि आता हा महिपत म्हणतो, ते सगळे पुरावे तर आम्ही जाळायला सांगितले होते पोलीस स्टेशनमध्ये, पण आता त्या अर्जुनला हे सगळे पुरावे कुठून काय भेटले मला काहीच नाही कळत. आता बघा मंडळी, आता ही दामिनी मॅडम म्हणते, आय एम शुअर हे सगळं अर्जुनने इलिगल पद्धतीनेच मिळवलेलं आहे. आता मंडळी, आता महिपत म्हणतो, अहो मग तुम्ही बोलायचं होतं तिकडं की हे सगळं खोटं आहे, ते सगळे पुरावे खोटे आहे. तर मग आता ही मग साक्षी म्हणते, अहो थांबा अण्णा जरा. तर मग आता ही साक्षी म्हणते, अहो दामिनी मॅडम तुम्ही तर म्हणतच होते ना की ते पेंडेंट आणि ते नेकलेस वगैरे कुठून आलं, पण मधीच ते सावंत आले. आणि मग आता ही दामिनी म्हणते की अरे आणि मग ते विटनेस बॉक्स आणि मग ते लगेच ते विटनेस बॉक्समध्ये जाऊन लगेच त्या अर्जुनच्या साईडनी बोलायला लागले. तर मग आता मंडळी बघा, आता हा महिपत म्हणतो, आता पुढं काय करायचं ते विचार करा. तर मग आता मंडळी, आता इथेच बघा, अर्जुन आता त्या सावंतला खूप जास्त थँक्यू वगैरे असं म्हणत असतो. तो म्हणत असतो, तुम्ही आमची आज खूप जास्त हेल्प केली आहे. तर मग आता मंडळी, आता अर्जुन म्हणतो, आणि सॉरी का मला म्हणजे तुम्हाला माझ्यामुळे खोटं बोलावं लागलं. आणि मग आता चैतन्य हसत म्हणतो, अरे अर्जुन पण हे तर मायनर डिटेल्स आहे. तर मग आता अर्जुन म्हणतो, शट युअर माउथ चैतन्य, मला कोर्टात खोटं बोलायला कधीच आवडत नाही. तर मग आता हे इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, अहो काही हरकत नाही अर्जुन सुभेदार, कारण आपण चांगल्यासाठी आपण कधीतरी खोटं बोललो तरी चालतं, त्यामुळे मग तुम्ही एवढं टेन्शन नका घेऊ. पण तरी पण आता हे अर्जुनला पटत नसतं. तर मग आता चैतन्य आता म्हणतो, अरे अर्जुन मग आपल्याकडे तेव्हा एवढा वेळ होता का? आणि ते पेंडेंट ठेवून तो एवढा महत्त्वाचा पुरावा आपण काय लपून ठेवायचा का अर्जुन? तर मग आता हे इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, अहो अर्जुन सुभेदार, आपल्याला जर नाही मिळवण्यासाठी आपण जर खोटं बोललो ना, मग तरी काय हरकत नाही, तुम्ही एवढं टेन्शन नका घेऊ. तर मग आता चैतन्य म्हणतो, पण अर्जुन तुला जर वाटत असेल की याच्यात माझी चुकी आहे तर मग आय एम रिअली सॉरी. तर मग आता सायली म्हणते, अहो चैतन्य भाऊजी तुम्ही राहून द्या, तुम्ही सॉरी नका बोलू. आणि आता सायली आता अर्जुनला म्हणते, अहो आणि आपल्याला आपल्या ध्येयाकडेच फक्त लक्ष द्यायचं आहे. आणि आज आपल्याला जो विजय भेटला आहे ना, मग तो आज आपल्याला साजरा करायलाच हवं. तर मग आता मंडळी, आता अर्जुनला आता हे सगळं पटतं. तर मग आता तो चैतन्याकडे बघतो आणि तो हसतो. तर मग आता मंडळी, आता हा भाग इथेच संपलेला आहे. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला आमचे डेली व्हिडिओज रोज बघता येईल. धन्यवाद.